श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय खूप खास असणार आहे. जी ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुणीही सांगणार नाही. तर बघा, स्वामींच्या सगळ्याच सेवा ह्या अर्थातच उच्च कोटीच्याच असतात. कुठलीही सेवा ही कमी अथवा उच्च दर्जाची नाहीच. अर्थातच आपण जी सेवा करतो स्वामींची ती उच्चच असते. त्यामुळं कुठली सेवा उच्च, कुठली सेवा कमी दर्जाची हे ठरवणारे आपण कोण, ते फक्त स्वामी ठरवतील. पण म्हणतात ना, भक्ती करणाऱ्याची खरी भक्ती ही कुठल्या लेवलवरती आहे हे कसं कळणार आपल्याला? आपण जी सेवा करतोय ती तर बाह्य रूपाने करतोय, शारीरिक लेवलवर करतोय. जो आपल्या अंतरात्म्यात देवाचा वास असतो, अस्तित्व असतं, ते जागृत करावं लागतं. पण इथपर्यंत सहसा कोणी भक्ती करतच नाही. बाह्यरूपी देवाच्या मागेच सगळे धावत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे येणारे नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. तर बघा, स्वामी सेवा काय असते हे बहुतेक जणांना माहितीच असेल. स्वामी कोण आहेत हे सुद्धा बहुतेक जणांना कळालंही असेल. स्वामींचे खूप सारे अनुभवसुद्धा आले असतील, प्रचिती आली असेल. आपण खूप सारे सेवा संकल्पयुक्त सुद्धा घरामध्ये, केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करत असतो. पण स्वामी सेवेच्या सुद्धा काही पायऱ्या आहेत. त्या पायरीवरच ती स्वामी सेवा स्वामींच्या चरणी रुजू होत असते. आपल्या सर्वांना यात खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जायला नक्कीच आवडेल. स्वामींच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचायला सर्वांनाच आवडेल. कोणत्या आहेत मग त्या पायऱ्या? तर पायरी नंबर 4, जी सगळ्यात खालची पायरी असते, ती म्हणजे रोजची आपली देवघरातील देवपूजा, नमस्कार करणे, स्वामींना मुजरा करणे, केंद्रामध्ये किंवा घरामध्ये फूल, नारळ, खडीसाखर अर्पण करणे, दिवा अगरबत्ती लावणे. रोजच्या धावपळीच्या जीवनात सगळे इतकंच करू शकतात. प्रत्येकाला आपली दैनंदिन कामं असतात, कुणाला ऑफिसला जायचं असतं, कुणाची दिवसभरातील काही कामे असतात. तर या सगळ्यात आपण व्यस्त असतो. तर ही झाली पायरी नंबर 4ची सेवा. आता वळूया पायरी नंबर 3कडे. ती आम्ही ही सेवा सर्वजण आपण करत असतो. ती म्हणजे आपण एक कट्टर सेवेकरी म्हणून स्वामी चरित्र वाचन करणे, रोज 3 अध्याय 11 माळी जप करणे, नित्यसेवा करणे, किंवा घरात गुरुचरित्राचे पारायण करणे, आरती करणे, नित्यसेवा पुस्तकातील इतर काही मंत्र जाप किंवा इतर स्तोत्र पठण असेल त्या सेवा करणे. तर ही झाली पायरी नंबर 3ची सेवा. या पायरीवर जेव्हा तुम्ही येता तेव्हा स्वामींच्या एक पाऊल जवळ तुम्ही आलेले असतात. तसं तुम्हाला स्वामींची प्रचिती येऊ लागते, अनुभव यायला लागतात, बऱ्याच अडचणीसुद्धा आपल्या सुटलेल्या असतात. तर अशी ही पायरी नंबर 3ची सेवा आहे. तर बघा, या सर्व सेवा आपण का करत असतो? आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतात, समस्या असतात, त्या सोडवण्यासाठी आपण या सेवा करत असतो. अर्थातच ह्या सगळ्या सेवा आपण आपल्या स्वार्थासाठी करत असतो. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे पायरी नंबर 2. या पायरीवर नक्की असतं तरी काय व काय केल्याने अजून एक पाऊल आपण स्वामींच्या जवळ जाऊन पोहोचू. चला तर बघूया. पायरी नंबर 2 म्हणजे घरामध्ये किंवा केंद्रात बसून सेवा करण्याशिवाय केंद्रात मठात जाऊन ग्राम अभियानामध्ये सहभाग घेणे, आरतीला हजर राहणे, केंद्रातील मिळेल ती कामे करणे, उदाहरणार्थ झाडू मारणे, फरशी पुसणे, स्वच्छता करणे, व त्यानंतर अजून सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्ताह काळात सामुदायिक सेवेमध्ये सहभाग घेणे. तर बघा, आता दत्त जयंतीचा सप्ताह जवळ आलेला आहे. केंद्रामध्ये भरपूर असे कामं असतात सप्ताह काळामध्ये. त्या प्रत्येक कामामध्ये हातभार लावणे, तिथे जाऊन प्रत्येक गणेश याग असेल, स्वामी याग असेल, मल्हारी याग असेल, त्यामध्ये सहभाग घेणे, तिथे जाऊन मिळेल ती सेवा रुजू करणे स्वामींच्या चरणी. त्यानंतर प्रहर सेवा असते, भरपूर अशी कामं देखील असतात या सप्ताह काळामध्ये, त्यात सहभाग घेणे. तर ही झाली पायरी नंबर 2ची सेवा. तर तुम्ही यातल्या कोणत्या सेवांमध्ये सहभागी होतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर नसेल करत तर दत्त जयंती हा चांगला चान्स आपल्याला भेटणार आहे. तर ह्या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि केंद्रामध्ये जाऊन मी जे सांगितले त्यातली कुठलीही एक सेवा किंवा सर्व सेवा तुम्हाला जमत असेल, वेळ असेल तुमच्याकडे, तर तुम्ही जाऊन केंद्रामध्ये या सर्व सेवा रुजू करू शकतात. व तुम्हाला काय अनुभव येतं हे पण मला नक्की सांगा. चला तर आता आलो आहोत आपण पायरी नंबर 1कडे. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं तर आम्ही करतोय, मग आता नक्की उरलं तरी काय असं ज्या पायरीवर आपण पोहोचणं खूप गरजेचं आहे? अशी कोणती पायरी आहे बरं नक्की ती? अशी कोणती सेवा उरली आहे नक्की जी स्वामींना सगळ्यात प्रिय आहे व स्वामींच्या सर्वात जवळ नेऊन आपल्याला पोहोचवेल, स्वामींशी एकरूप बनवेल आपल्याला? अशी ही कोणती सेवा आहे ते आपण बघूया. तर ही आहे पायरी नंबर 1ची सेवा. ती म्हणजे स्वामींची नित्य ध्यान सेवा. आता तुम्ही केंद्रामध्ये आरतीला जात असाल तर जे संध्याकाळच्या आरतीला जात असतील त्यांना सर्वांना माहितीच असेल, आरती झाल्यानंतर केंद्रामध्ये स्वामींचे 5 मिनिटं ध्यान करायला सांगतात बघा. हो, तर ती आहे
स्वामींची 1 नंबरची सेवा जी आपण स्वामींचं नित्य ध्यान करतो. तर ही जी सेवा आहे, ही सेवा केल्याने तुम्ही स्वामींच्या सर्वात जवळ जाऊन पोहोचाल. आता ते कसं तर बघूया. आता स्वामींचे ध्यान करणे म्हणजे काय असते तर थोडक्यात सांगते. डोळे मिटून मांडी घालून शांत बसणे, दोन्ही भुवयांच्या मध्ये स्वामींचा चेहरा, स्वामींचं रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवणे, त्या पॉईंटवरती फोकस करणे, लक्ष केंद्रित करणे म्हणजे स्वामींची ध्यान सेवा. तर ही ध्यान साधना का करायची, कशासाठी करायची? तर ते एक स्वामी आहेत, अर्थातच आपले गुरु आहेत. ते स्वामी आणि आपल्यामधलं एक नातं आहे, जे स्वामी आणि आपल्यामधलं एक प्रेमाचं निस्वार्थ नातं असतं, जिथं कुठलाच विचार डोक्यात न ठेवता, कुठलीच इच्छा मनात न ठेवता स्वामींशी एकरूप होतो आपण. पूर्णपणे शून्यामध्ये जातो आपण. आजूबाजूला काय सुरू आहे याची जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही. जणू काही स्वामींचा साक्षात आपल्या हृदयामध्ये सहवास होतो, हे आपल्याला जाणवतं. आणि तितकंच आपण अजून जास्त स्वामींवर निस्वार्थ प्रेम करायला शिकतो. व जसं ही ध्यान साधना आपण वाढवतो तसं आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये जे काही षड्रिपू असतात, काम, क्रोध, मोह, मत्सर, द्वेष, या सगळ्या नकारात्मक भावना हळूहळू आपल्या स्वभावातून कमी होऊ लागतात. आपले स्वभाव दोष जे काही असतात ते कमी होऊ लागतात व आपलं एक सात्विक लहरींमध्ये आयुष्य आपण जगायला सुरुवात करतो व आपल्या हृदयामध्ये स्वामींचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. आपण अंतःकरणाने शुद्ध आणि पवित्र होऊ लागतो. आपले आभामंडल जे काही असते, मग त्याला ऑरा म्हणतात, ते तेजस्वी होऊ लागतं आणि सकारात्मक होऊ लागतं. सकारात्मक गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करायला लागतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतात, समस्या असतात, त्यासुद्धा हळूहळू सुटायला लागतात. तर अशी ही स्वामींची ध्यान साधना आजपासून तुम्ही पण सुरू करा. 5 मिनटं का असेना शांत निवांत स्वामींची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून बसा आणि काय अनुभव येतो मला पण नक्की सांगा. तर बघा, कुठलीच सवय ही एका दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये लागत नाही. कुठलंही आपले जे काही अडचण असेल ते थोड्याच दिवसात सुटेल असं काही नसतं. जोपर्यंत आपण ते आपल्या स्वभावामध्ये, आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये त्या गोष्टी रुजू करत नाही, सातत्याने करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचे रिझल्टसुद्धा बघायला भेटत नाही. जर तुम्ही सेवा सुरू केली आणि मध्येच महिनाभराने, 2 महिन्याने तुम्हाला काही फरक नाही जाणवला आणि तुम्ही सेवा सोडून दिली, तर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही नंतर पुढे. जोपर्यंत तुम्ही ही सेवा न समजता तुमच्या दैनंदिन दिनचर्येमधला एक भाग, जोपर्यंत हा तुमचा स्वभाव बनत नाही, तोपर्यंत तुम्ही हे जर करत राहाल ना, त्याच्यानंतर तुम्हाला अर्थातच जे काही फरक असेल, जे काही असेल, तुम्हाला सगळं जाणवायला सुरुवात होईल. ही जी काही ध्यान साधना आहे, ही ध्यान साधना करायची तुमच्या शरीराला, मनाला, स्वभावाला जोपर्यंत सवय लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला यात कुठेही फरक दिसणार नाही. आणि ही जी ध्यान साधना आहे, हे स्वामी आणि आपल्यामधलं एक निस्वार्थ, पवित्र, सात्विक असं एक नातं तयार करतं. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.